दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी हा अपघात नव्हे तर घातपात आहे अशा पद्धतीचा एक प्रेझेंटेशन जे आहे ते पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी दावा केलेला होता आणि त्यानंतर काल ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या कंपनी असेल तीच बरोबरीने DGCAच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले होते। मात्र त्या ठिकाणी गुन्हा जो आहे तो दाखल करून घेतला गेला नाही। त्यानंतर मात्र आता आज बारामतीमध्ये रोहित पवार जे आहेत ते बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल होणार। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजितदादा समर्थक असतील, पवार प्रेमी असतील, हे सर्व जे आहेत ते आता बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात हे सर्व समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। काय नक्की भूमिका आहे? आज तुम्ही या ठिकाणी दाखल झालेले आहेत, रोहित पवार सुद्धा येत आहेत, काय नक्की भूमिका आहे? कशासाठी तुम्ही आलेत सगळे इथे? दादांना न्याय देण्यासाठी आलेलो आहेत। दादांनी सर्व बारामतीसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी भरपूर काय केलेलं आहे। आमच्या अजून एक महिना झाला दादांना जाऊन, देवतारी त्याला कोण मारी, पण आमच्या मनामध्ये कानाकानामध्ये प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक तरुण मुलांच्या, प्रत्येक वयस्कर असो, सर्व नागरिकांच्या बाबतीत दादा जिवंत आहेत। परंतु न्याय झाला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तींना, सर्व नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे। कुठेतरी माणुसकीचा काळिंबा फासणारी गोष्ट आहे, माणुसकी कुठेतरी जिवंत राहिली पाहिजे। आज न्याय दिला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा न्यायासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत आणि हा भारत देश सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे। खरं तर आपण फलक घेऊन आलेला आहे, दादा तुम्हाला न्याय मिळवून देणारच एक बारामतीकर म्हणून। काय अपेक्षा आहेत तुमच्या? आज तुम्ही आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेला आहात। दादांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रत्येक प्रश्नाचं आम्हाला उत्तर पाहिजे, दादांना पाहिजे। पण आम्ही एक बारामतीचे नागरिक आहोत आणि दादांना घात झाला का अपघात झाला हा प्रश्न जोपर्यंत आम्हाला आमच्या मनातून जात नाही किंवा त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या मार्गाने ह्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतोय। हे आजचं पहिलं आंदोलन आहे। जर आमच्या प्रश्नाची उत्तर मिळत ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही बारामतीकर म्हणून आम्ही करणार आहोत। खरं तर काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केलेला होता, तेथे झालेला नाही। आज बारामती पोलीस स्टेशन बाहेर आलेले आहेत, कशासाठी आलेले आहेत तुम्ही आणि कशा पद्धतीने आपली एकदम भूमिका असणार आहे? काल आमचे नेते रोहितदादा पवार यांनी रितसर मार्गे गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यास तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना वेगळ्या प्रकारे उत्तरं देणं, त्या उत्तरामागं काहीतरी संशय आहे असल्यासारखं वाटतं। त्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही बारामतीच्या ठिकाणी तो गुन्हा नोंदवणारच आहे। आणि आपल्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्वसामान्यांचे नेते होते। सर्वसामान्यांच्या मनात आहे एक खंत आहे की हा घातपात आहे, अपघात नाही। ह्याची उत्तरं रोहितदादा लोकांच्या पुढं मांडतात, लोकांना ते पटतात आणि योग्य आहे की दादांच्या माध्यमातून ते पुढे येत आहेत आणि त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटत आहेत। ते वाचा सर्वसामान्यांच्या मनातले आहे आणि कुठेतरी हे प्रशासन असे हाताशी धरून हे सरकार दाबायचा प्रयत्न करते। यासाठी आम्ही रोहितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। आणखी काही समर्थक आहेत का? खरं तर आज तुम्ही इथं आलेला आहात, अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात आहे अशा पद्धतीचं एक मांडणी जी आहे ते आमदार रोहित पवारांनी केलेली आहे। आज ते इथं येत आहेत, गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत। आपली काय म्हणणं आहे? आपलं कशा पद्धतीचं समर्थन त्यांना असणार आहे? आपण जसं म्हणाला तसा हा अपघात नसून हा घातपातच आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय रोहितदादा सुरुवातीपासून आपली बाजू मांडत आहेत। तरी आज नक्कीच आम्हाला खात्री आहे की बारामती तालुका पोलीस स्टेशन हे गुन्हा दाखल करून घेतील। समजा काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन पोलिसांनी गुन्हा दाखल नाही करून घेतलेला, आज इथे येत आहेत रोहित पवार, काय अपेक्षा आहे? गुन्हा दाखल होईल असं वाटतं? सर्वप्रथम या ठिकाणी निष्पक्षपाने चौकशी होण्यासाठी गुन्हा दाखल करणे महत्त्वाचं आहे। VRC कंपनी जी आहे त्या कंपनीवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मान्य अजितदादांची जी घटना झाली आजही महाराष्ट्रात आणि संबंध आमच्या मनात आहे की ह्या 100% घातच आहे। ह्याची चौकशी होण्यासाठी पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यासाठी रोहितदादा जी लढाई खेळतात त्या लढाईसाठी आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि चौकशी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आम्ही हा पाठपुरावा रोहितदादांबरोबर करणारच आहे। आणखी काही ग्रामस्थ आहेत। खरं तर घटना घडून आता एक महिना लोटत आलेला आहे, मात्र अद्यापही या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे त्या आमदारांकडून करण्यात येते। कशा पद्धतीचं समर्थन त्यांना असं? दिनांक 28 जानेवारी रोजी माननीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं।
त्यानंतर सर्व बारामतीकर फार दुःखात होते. पूर्ण महाराष्ट्राला हा फार मोठा धक्का बसलेला होता. त्यासाठी माननीय रोहितदादा हे पहिल्यापासून या घटनेचा तपास करण्यासाठी यंत्रणांवरती आणि प्रशासनावरती दबाव आणून ह्याचा घातपात आहे की अपघात आहे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी मुंबईमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, ज्या पद्धतीने दबाव निर्माण केला त्याचमुळे 2 दिवसापूर्वी एक अहवाल आला जो अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे रोहितदादांनी ज्या काही शंका उपस्थित केल्या त्या आता सत्यात दिसायला लागलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही अख्ख्या महाराष्ट्राचा हा शंका बळावल्या आहेत की हा घातपात झालेला आहे आणि हा घातपात झाला असेल तर त्याचा तपास निपक्षपणे झाला पाहिजे. हा काही कुठलाही राजकीय किंवा कुठलाही असा प्रकार नाही आहे. तर बेसिक असं आहे की बारामतीकर म्हणून आम्हालाही वाटतं की बाबा दादांनी बारामतीसाठी, महाराष्ट्रासाठी एवढं काम केलेलं आहे आणि त्यांचं जो दुःखद निधन झालं त्याचा योग्य पद्धतीने तपास लागावा आणि लवकरात लवकर खरी माहिती ह्या महाराष्ट्रासमोर यावी ह्याच इच्छेमुळे आम्ही आज इथे रोहितदादांना पाठिंबा देण्यासाठी इथे जमलो आहोत. आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात महिला वर्गसुद्धा या ठिकाणी पाठिंब्यासाठी दाखल झालेला आहे आणि ज्या पद्धतीची घटना ही घडलेली आहे त्याच्या समर्थनार्थ, रोहित पवारांच्या समर्थनार्थ ते सर्व इथे दाखल झालेले आहेत. ते कशासाठी तुम्ही आलेला आहात, काय मागणी आहे तुमची? आज आमदार रोहित पवारसुद्धा या ठिकाणी येत आहेत. आम्हाला असं वाटतंय की आजीदादांना न्याय भेटावा, जे काय असेल ते खरं समोर यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आजी, तुम्ही कुठून आलेले आहात आणि कशासाठी इथे दाखल झालेले आहात? आजीदादांच्यासाठी. आणि आजीदादांना काय असं हे झाले पण त्यांना न्याय मिळायला पाहिजे. कशा ह्यांनी न्याय मिळाला पाहिजे त्यांना, हीच आमची इच्छा आहे. आणखी काही महिला आहेत. तरी खरं तर काल मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार गेलेले होते, त्या ठिकाणी दाखल झाला नाही. आज बारामती पोलीस स्टेशनला येत आहेत. काय अपेक्षा आहे तुमची या सगळ्या प्रकरणासंदर्भात? असं वाटतं की आता अजितदादा तर गेलेले आहेत पण त्यांचं नेमकं कारण काय आहे ते समोर तर आलं पाहिजेत. त्यासाठी सगळेजण आज एकत्र आलेले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजेत. काय मागणी आहे तुमची बारामतीकर म्हणून? गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. मुंबईमध्ये नाही झाला ते खूप चुकीचं झालं आहे. बारामतीत तरी गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे आणि अजितदादांचं काय आहे ते जनतेला सगळ्यांना समजलंच पाहिजे. त्या अपेक्षेनेच आम्ही इथे आलेलो आहोत. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थक जे आहेत ते जमलेले आहेत आणि गुन्हा दाखल करावा असं आमदार रोहित पवार यांनी जे आहे ते मागणी केलेली आहे. त्या संदर्भात या ठिकाणी आता नक्की आज काय घडतं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी आता रोहित पवार यांचे वडीलसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच काय मागणी आहे याची हे देखील आपण जाणून घेऊयात आणि नक्की काय आज गुन्हा दाखल होतोय का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.